नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुचे सर, शौर्य करिअर अकॅडमी पुणे। आजच्या आपण पुढच्या भागामध्ये क्रीडा घडामोडी भाग 3 मध्ये इतर क्रीडांची माहिती पाहणार आहे। ड्युरँड कप 2025। आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे। याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा। सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा कोणती आहे? ड्युरँड कप किंवा ड्युरँड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ड्युरँड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ही जी आवृत्ती होती 2025 ची ती 134वी आवृत्ती होती। हे ठिकाण ही स्पर्धा भारतातील 5 राज्यांमध्ये आयोजित करण्यात आली। याच्यामध्ये कोलकाता, इम्फाल, शिलाँग, कोक्राझार आणि जमशेदपूर या शहरांमध्ये ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे। 5 राज्यांमध्ये ही स्पर्धा झालेली आहे। एकूण संघ होते 24। एकूण संघ होते। अंतिम सामना जो आहे हा विवेकानंद युवा भारती स्टेडियम कोलकाता या ठिकाणी खेळवण्यात आलं आणि या वर्षीचा विजेता आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड FC हा संघ। तर उपविजेता आहे डायमंड हार्बर FC। नॉर्थ ईस्ट युनायटेड FC संघाने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं आहे। कितव्यांदा? दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवलेलं आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड FC ने। या विजयासह नॉर्थ ईस्ट युनायटेडने 1991 नंतर असं करणारा पहिलाच संघ आहे की त्यांनी 2 स्पर्धा एका संघाने जिंकलेल्या आहेत। बघा, सिंगापूर ओपन 2025 बॅडमिंटन स्पर्धा सुपर 750 म्हणजे 750 बॅडमिंटन स्पर्धा किंवा 750 बॅडमिंटन स्पर्धा सिंगापूर या ठिकाणी ही भरवण्यात आली होती। पुरुष एकेरी विजेता कुनलावूत विटिडरसन थायलंडचे आहेत विजेता आणि महिला एकेरी विजेते आहे चेन युफे चीन। विजेता लक्षात ठेवा, कुनलावूत विटिडरसन थायलंड आणि महिला एकेरी आहेत चेन युफे चीनच्या या विजेत्या आहेत। सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू फोर्ब्स मासिक 2025 मध्ये सर्वात श्रीमंत खेळाडूंची यादी प्रसिद्ध केलेली आहे किंवा जाहीर केलेली आहे आणि याच्यामध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये पोर्तुगालचे क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी सलग 3ऱ्या वर्षी अव्वल स्थान मिळवलेलं आहे। क्रिस्टियानो रोनाल्डोने सलग 3ऱ्या वर्षी अव्वल स्थान मिळवलेलं आहे। बघा, क्रिस्टियानो रोनाल्डो फुटबॉल क्षेत्राशी संबंधित आहे। मानधन $275 दशलक्ष। दुसरे आहेत स्टीफन कॅरी बास्केटबॉल $156 दशलक्ष। टायसन फ्युरी बॉक्सिंग $140 दशलक्ष। डॅक पेस्कॉट फुटबॉल $137 दशलक्ष आणि लिओनेल मेस्सी फुटबॉल $135 दशलक्ष। हे नाव महत्वाचं आहे। क्रिस्टियानो रोनाल्डो सर्वाधिक कमाई करणारा 2025 चा खेळाडू आहे। खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 दुसरी आवृत्ती होती। ठिकाण होतं नवी दिल्ली। शुभंकर उज्ज्वला जी घरगुती चिमणीने प्रेरित होते। उज्ज्वला गाणे खेळेल मेरा इंडिया जीतेगा मेरा इंडिया। बघा, सहभागी पॅरा खेळाडू 1300 पेक्षा जास्त खेळाडू या खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये सहभागी झाले होते। प्रथम क्रमांक हरियाणा या राज्याने पटकावलेला आहे। या स्पर्धेमध्ये 34 सुवर्ण 39 रौप्य 31 कांस्य आणि एकूण 104 पदके मिळवलेली आहेत। तर महाराष्ट्र राज्याचा या स्पर्धेमध्ये 5वा क्रमांक आलेला आहे। 18 सुवर्ण 13 रौप्य आणि 12 कांस्य असे एकूण मिळून 43 पदके त्यांनी मिळवलेली आहेत। विशेष ऑलिम्पिक जागतिक हिवाळी स्पर्धा 2025। बघा, बौद्धिक अपंगत्व असलेल्या मुलांसाठी आणि प्रौढांसाठी क्रीडा स्पर्धा असते। ही आवृत्ती 12वी होती। या स्पर्धेची आवृत्ती किती होती? 12वी। ठिकाण ट्युरिन इटली या ठिकाणी भरवली गेलेली आहे। घोषवाक्य होतं द फ्युचर इज हिअर। आयोजक स्पेशल ऑलिम्पिक। इटलीमध्ये पहिल्यांदाच ही स्पर्धा भरवली गेलेली आहे, विशेष ऑलिम्पिक जागतिक हिवाळी स्पर्धा। भारत 49 सदस्यांच्या पथकासह सहभागी झाला होता। त्यामध्ये 30 खेळाडू होते। भारताने एकूण 33 पदके पटकावलेली आहेत। त्याच्यामध्ये 8 सुवर्ण 18 रौप्य आणि 7 कांस्य या पदकांचा समावेश आहे। जागतिक पॅरा ॲथलेटिक ग्रँड प्रिक्स 2025 स्पर्धा
ठिकाण जवाहरलाल नेहरू स्टेडियम, नवी दिल्ली, भारतामध्ये होती. लक्षात ठेवा. आवृत्ती किती होती रे? ही 12वी आवृत्ती होती. कितवी आवृत्ती होती? 12वी आवृत्ती होती. यजमान पॅरा स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया यांनी ही स्पर्धा भरवलेली आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलं होतं जागतिक पॅरा ॲथलेटिक ग्रँड प्रिक्स स्पर्धेचं. भारतामध्ये पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलं होतं. भारताने एकूण 134 पदके जिंकून पदतालिकेमध्ये प्रथम क्रमांक किंवा अव्वल स्थान मिळवलेलं आहे. बघा किती पदकं जिंकली? 45 सुवर्ण, 40 रौप्य आणि 49 कांस्य अशी एकूण 134 पदके या स्पर्धेमध्ये भारताने जिंकलेली आहेत. खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2025 शुभंकर. बघा हिमबिबट्या. आता हा जो पहिला टप्पा होता, हा पहिला टप्पा लेह या ठिकाणी झाला, त्यामुळे शुभंकर काय ठेवण्यात आला होता? हिमबिबट्या ठेवण्यात आला होता. दुसरा टप्पा जम्मू काश्मीर. आता लष्कर संघाने सर्वाधिक 18 पदके जिंकून पहिलं स्थान या स्पर्धेमध्ये लेह या ठिकाणी जी स्पर्धा झाली याच्यामध्ये लष्कर संघाने पहिलं स्थान पटकवलेलं आहे. तर हिमाचल प्रदेशाने उत्कृष्ट कामगिरी करत 6 सुवर्ण, 5 रौप्य आणि 7 कांस्य पदके जिंकून दुसरे स्थान मिळवलेलं आहे. लक्षात राहू द्या. ही स्पर्धा पहिला टप्पा लेह या ठिकाणी पार पडलेला आहे आणि शुभंकर होता हिम बिबट्या. प्रदेशातील जैवविविधता आणि संवर्धनाचं प्रतीक म्हणून हिमबिबट्या हा शुभंकर ठेवण्यात आला होता. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. महिला बास्केटबॉल चॅम्पियनशिप 2025 नवी दिल्ली या ठिकाणी ही स्पर्धा झाली. उपविजेता मालदीव संघ आहे. भारत पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. लक्षात राहू द्या. दर्शिनी थिरुनावुकरासू आणि संजना रमेश या भारताच्या अव्वल खेळाडू या महिला बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या. लक्षात ठेवा. ठिकाण लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नवी दिल्ली या ठिकाणी स्पर्धा झालेली आहे. कारण का पहिल्यांदाच भारताने याच्यामध्ये काय घेतला होता रे? सहभाग घेतला होता. थँक्यू. बघा आता पुढचं जे करंटमध्ये आपण पाहणार आहे. आपलं राज्य झालेलं आहे, राष्ट्रीय पुरस्कार झालेला आहे, आंतरराष्ट्रीय पुरस्कार आपण पाहिलेले आहेत, निधन वार्ता आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आता आपण क्रीडा, जागतिक क्रीडा किंवा क्रीडाविषयी माहिती पाहिलेली आहे. सर्व जे विद्यार्थी आहेत ह्या सिरीजचा सर्व विद्यार्थ्यांना आगामी काळामध्ये ज्या परीक्षा आहेत त्या आगामी काळांच्या परीक्षेमध्ये नक्कीच याचा फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांनी नक्कीच या चॅनलला मोठ्या प्रमाणात लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट कराव्या ही विनंती. थँक्यू.